असं म्हणतात की स्त्रीचा जन्म काही विशिष्ट कामांसाठी झालेला आहे, पण मग ती सगळी कामं, घरातलं काम, नोकरी सांभाळणं, नोकरी सांभाळून घर सांभाळणं, घरातल्यांचं आवरणं, या सगळ्यामध्ये ना कुठेतरी आपल्याला स्वतःला वेळ द्यायला आपण कमी पडतो. म्हणजे घरातली जीही व्यक्ती नोकरी करत असेल, काही काम करत असेल, तर त्यांना रविवारची सुट्टी असते, आपल्याला सुट्टी नसते. त्यामुळे हा जो आपला स्वतःचा जो क्वालिटी टाइम आहे ना, तो क्वालिटी टाइम काढण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. मुळात आपण तसा विचारच करत नाही. आणि हा असा क्वालिटी टाइम आपल्या सर्व महिलांसाठी मिळावा, यासाठी आज वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन, साई सावली फाउंडेशन आणि अखिल भारतीय पत्रकार संघाने काढलेला आहे. त्यांनी आपल्यासाठी विचार करून आपल्यासाठीचा हा टाइम काढलेला आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जिथे राहतो तिथून जगाच्या गोष्टी माहिती असतात. वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन आणि साई सावली फाउंडेशन या दोघीही फाउंडेशन्स आपल्याच आजूबाजूच्या अशा दोन संस्था आहेत ज्यांनी लोकांसाठी आज अगदी मर्यादेच्या पलीकडे जाऊन कामं केलेली आहेत, पण त्या कामांशी आपण अननोन आहोत. वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन नुकतीच स्थापन झालेली आहे आणि त्याच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय सौ जयश्रीताई गरुड यांनी अगदी अल्पावधीमध्ये आपल्या कामांच्या माध्यमातून वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनचं नाव हे स्थानिक पातळीवर घराघरात पोहोचवलं आहे. म्हणजे तुमच्या समोर बसलेल्या अनेक महिलांपैकी तुम्ही वैयक्तिकरित्या ताईंना ओळखत असणार. ताईंचं काम जे आहे ना ते अगदी डाऊन टू अर्थ या पद्धतीने चालतं. आणि वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने केली आहे. आपली आई ही मंत्री असो नाहीतर घरात काम करणारी साधी भोळी असो, पण आपली आई ही आपली आई असते, ती आपल्यासाठी सुंदरच असते. आणि स्वतःच्या आईला गमावल्यानंतर ती आचारात आणि विचारात सुद्धा राहावी, फक्त आपल्याच नाही तर सर्वांच्या राहावी, यासाठी वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनची ही स्थापना. ज्यावेळी जयश्रीताईंनी कामाला सुरुवात केली तर आपल्याला एक ओळ माहिती आहे की विद्या विनयेन शोभते, आणि हे लक्षात घेऊन शैक्षणिक क्षेत्रातून त्यांनी काम सुरू केलं. अगदी मग ते शैक्षणिक साहित्य वाटप करणं असो किंवा आर्थिक परिस्थिती नसताना परीक्षेची फी भरणं असो. आपल्याला 850 रुपये खूप किरकोळ वाटतं ना, बऱ्याच जणांच्या पर्समध्ये आता असतील सुद्धा, पण विचार करा ना, तुमची परीक्षेची फी भरायची, तुमची आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि तुमच्या हातात जी परीक्षेची फी आहे तीच तुम्ही अगदी बिकट परिस्थितीतून जमा केली आहे, आणि ती फी भरताना शेवटच्या मिनिटाला तुम्हाला कळतंय की तुमच्याकडे 850 रुपये कमी आहे. अशा वेळी जी ही व्यक्ती ते पैसे आपल्याला उपलब्ध करून देईल ती आपल्याला देवदूतापेक्षा कमी वाटणार नाही, बरोबर आहे ना. तो देवदूत बनून अनेक वेळेला जयश्रीताई हजर राहिलेल्या आहेत. जर पैशावर जग चालत असेल ना, ती गोष्ट खरीही आहे, पण पैशावर जग चालतं, पोटासाठी पैसा चालत नाही, तिथे अन्नधान्यच लागतं. आणि यावेळीची दिवाळी याच संदर्भात ना नफा ना तोटा या तत्वावर जयश्रीताईंनी अनेकांची साजरी केली. ती कशी तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की या दिवाळीच्या वेळी जयश्रीताईंनी डाळ वाटपाचा कार्यक्रम राबविला, पण ही डाळ काही किलोंची नव्हती. 70 टन डाळ त्यांनी आपल्या सगळ्या बांधवांसाठी उपलब्ध करून दिली, ना नफा ना तोटा या तत्वावर. ताईंची एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती की एक महिला दुसऱ्या महिलेला चांगलं समजू शकते, पण आपल्यासोबत दुसरं कोणाला तरी सुद्धा पुढे आणणं यासाठी माणसामध्ये खूप हिंमत लागते, आणि ती हिंमत जयश्रीताईंमध्ये आहे. आजपर्यंत अगदी अल्पावधीमध्ये 1001 महिलांपर्यंत ताई पोहोचलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर आता या क्षणाला त्या 1001 महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आणि त्यांचा अपघाती विमा काढण्याचं काम आता या मिनिटाला सुद्धा सुरू आहे. नुकताच मागच्या वर्षी 2022चा देशदूत वर्तमानपत्राकडून आयोजित बागलान दर्पण पुरस्कार सुद्धा ताईंना मिळालेला आहे. ही एवढीच कामं माहीतच नाही, हे पुरेसं नाही,
पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अशी कामं आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत जिथे ताई एका हाकेवर उभ्या राहतात आणि याची अनुभूती तुम्हा सगळ्या समोर बसलेल्या महिलांना अल्पावधीमध्ये मिळणार सुद्धा आहे. मी अजून शब्दात काय सांगावं, तुम्ही समोर जेवढे बसलेले आहात ना, तुम्हाला सगळ्यांना मी जे सांगते आहे ते सत्य तपासून बघायचं असेल किंवा याचा प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा असेल, तर आता माझं याच्या पुढचं जे वाक्य आहे ते अगदी खरं आणि ताईंनी मला सांगितलेलं जसंच्या तसं आहे, की तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही केव्हाही जयश्री ताईंना त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटू शकतात. ताई कुणाला नाही म्हणत नाही. आणि या पलीकडची गोष्ट सुद्धा म्हणजे निस्वार्थ भावना माणसाची किती असावी. ज्याला मदतीची आवश्यकता असेल अशा कोणत्याच व्यक्तीला ताई रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुम्ही स्वतः जाऊन तिथे ताईंना भेटू शकतात आणि तिथे गेल्यानंतर या सगळ्या आत्ता सांगितलेल्या गोष्टी तुमच्या नक्कीच लक्षात येतील. वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सर्व कामांमध्ये ताईंना अशीच यशप्राप्ती व्हावी ही आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा आणि इच्छा सुद्धा, प्रार्थना सुद्धा.